नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते मेथीचे लाडू बनवते। हे आहे खारीक, काजू, बदाम, गूळ, खोबरं, मेथी, खसखस आणि डिंक आणि हे आहे मेथी आणि गव्हाचं पीठ। मी हे गहू मस्त भाजून घेतलेले आपले गॅसवरती मस्त आपला लालसर आणि मेथ्या टाकून हे आपलं रव्यासारखं जाडसर दळून आणलेलं आहे। आता हे डिंक आपल्याला आहे ना मस्त आपल्या तेलामध्ये तळून घ्यायची आहे। ही खसखस पण भाजून घ्यायची आहे आणि हे खारीक, खोबरं, हे काजू, बदाम आपल्याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचंय आणि गूळ पण आपल्याला बारीक करायचंय। हे पावशेर खारीक, पावशेर खोबरं, 200 ग्राम बदाम, 200 ग्राम काजू, 100 ग्राम आपले हे खसखस आणि डिंक आहे 200 ग्राम। मी आहे ना हे डिंक मस्त तेलामध्ये थोडीशी वाटून मस्त याला तळून घेतलेलं आहे। हे बघा, खारीक, खोबरं, बदाम, काजू हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे पण खसखस भाजून छान हिला लालसर वाटून घेतलेलं आहे। हे बघा, आता आपण आहे ना हे सगळं मिक्स करून घेऊ आपण। आता हे जे पीठ आहे ना, हे पीठ पण अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे। मी अर्धा किलो गहू छान भाजून मस्त याला गिरणीमध्ये मेथ्या आणि गहू हे दळून आणलेलं आहे एकत्र। आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ एकत्र। बघा, आपले सगळं आहे ना हे छान आपले ड्राय फ्रूट्स आणि आपलं हे पीठ छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, आणि याच्यामध्ये डिंक पण आहे। हे बघा किती छान डिंक दाताखाली खूप छान लागती। आणि मेथी मात्र मी 200 ग्राम टाकलेले आहे, तुमच्या आवडीनुसार टाकायचं मेथ्या, कारण कुणाला कडू आवडतं कुणाला आवडत नाही। हे बघा, आता आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे। हे बघा, मी आता इथे कढई ठेवले, कढईमध्ये आहे ना 1.5 लिटर आपल्या शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता तुम्ही तूप टाकलं तरी चालतं तुमच्या आवडीनुसार। मी आता हे गूळ आहे ना मस्त बारीक करून घेतलेले आपण आता तेलामध्ये सोडू। आता बघा, आता आपलं आहे ना गूळ छान तेलामध्ये हे बघा मस्त वितळायला लागले। हे अशा पद्धतीने पूर्ण बुडबुडे येईपर्यंत आपल्याला गूळ आहे ना तेलामध्ये वितळून घ्यायचा आहे। 1 लिटर पण तेल लागतं, पण मी आहे ना सध्या 1.5 लिटर टाकलेलं आहे। कमी पडलं समजा तर आपण तेल गरम करून टाकू शकतो नंतर। हे बघा, आता आपलं गूळ पूर्ण वितळलेलं आहे। बघा, आता आपण गॅस बंद करून घेऊ। हे बघा, आणि हे जे आहे आता गूळ आपलं चांगलं वितळलेलं आहे। आपण आहे ना आता पिठामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेऊ। आपण आता लाडू वळून घेऊ आपण त्याचे। हे अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलेले लाडू खूप छान लागतात। थंडीचे दिवस चालू आहे, खूप थंडी चालू आहे आणि मेथीचे लाडू थंडीमध्ये खूप शरीराला पौष्टिक असतात। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा। आणि बघा, मी आता आहे ना हे आपल्या पिठामध्ये आपल्या सगळं ड्रायफ्रुट्स मध्ये गुळाचं जे पाक बनवलं होतं ना, हे पाक टाकलेलं आहे ह्यामध्ये आणि किती छान हे बघ मिक्स झालेलं आहे। आपण आता याला मस्त आपण लाडू वळून घेऊ। हे बघा, वाव किती छान झालेलं आहे। पूर्ण तेल पण बरोबर टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये 1.5 लिटर। हे बघा, आता मस्त आपण ह्याचे अशा पद्धतीने लाडू वळून घेऊ आपण आता। वाव, किती छान बनवले बघा मी लाडू। कमीत कमी 40 ते 50 लाडू झालेले आहे आपले। तुम्ही अशा पद्धतीने आहे ना मस्त मेथीचे जर लाडू बनवले ना तर खूप छान लागतात। हे बघा किती मस्त बनवले मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।